हॅलो फ्रेंड्स, आता पुढचा प्रवास बघूया. आम्ही पुढच्या ट्रीटमेंटसाठी टाटा हॉस्पिटलला जायचं ठरवलं आणि मुंबईच्या दिशेने निघालो. गेल्यानंतर पहिले 2-3 दिवस सर्व प्रकारच्या टेस्ट झाल्या. पुन्हा सगळं चेकअप झालं, ब्लड टेस्ट झाल्या. त्या टेस्टमध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये जवळपास आमचे 8 ते 10 दिवस गेले. 2-3 दिवस खूप धावपळीत गेले, पण एक दिवस थोडंसं निवांत असल्यामुळे हॉस्पिटलच्या आवारामध्ये आम्ही दोघंही बसलो होतो. कॅन्सरबद्दल आम्ही घरात कोणालाही सांगितलेलं नव्हतं. थोडासा वेळ होता म्हणून दोघंही जण बाहेर हॉस्पिटलच्या आवारामध्ये बसलेलो होतो. अचानक माझे मिस्टर उठून वॉशरूमच्या दिशेने गेले. 10-15 मिनिटानंतर वापस आले तेव्हा त्यांचे डोळे पाणावलेले होते. मला समजलं की हे आतून खूप खचलेले आहेत. अर्थात मी सुद्धा खचलेली होती. मी माझे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती आणि ते त्यांचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना म्हटलं, आज तुम्हाला किती रडायचं मनसोक्त रडून घ्या, पण यानंतर एकही अश्रू डोळ्यातून काढायचा नाही. आम्ही दोघंही मनसोक्त रडलो, पण त्या दिवशी ठरवलं की आता मागे वळून बघायचं नाही. आता आपल्याला हिमतीने आणि धैर्याने या सगळ्या गोष्टीला सामोरं जायचं आहे. जे आपल्यासोबत घडलं ते आपण बदलवू शकत नाही, पण यानंतरचं आयुष्य कसं जगायचं आणि ह्या सगळ्या संकटातून बाहेर कसं पडायचं हे मात्र आपल्या हाती होतं. टाटा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे अनेक पेशंट बघितले. काही पेशंट खूप क्रिटिकल होते, काही लहान बाळ होते, यंग होते. या सगळ्या गोष्टी बघून थोडा मनाला धीर आला की आपण त्यातल्या त्यात थोडं तरी बेटर आहोत. आणि तिथून स्वतःला खूप खंबीर बनवलं आणि संपूर्ण ट्रीटमेंट आपण व्यवस्थित पार पाडू असा मनाशी निश्चय केला. ट्रीटमेंट चालू झाली. हॉस्पिटल मोठं असल्यामुळे पेशंटही भरपूर असतात, त्यामुळे डेट लवकर मिळत नव्हती. 1 ते 1.5 महिना आमचा असाच गेला. 1 महिन्यानंतर आम्हाला ऑपरेशनची डेट मिळाली. ऑपरेशन करायचं ठरलं. आधीच्या दिवशी ॲडमिट करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन असल्यामुळे रात्री सगळं प्लॅनिंग डॉक्टर्स करतात. त्यांनी माझी फाईल चेक केली. फाईल चेक करत असताना त्यांना सिकल सेलची पण फाईल दिसली आणि मला सिकल सेल आहे हे कळलं. ॲक्च्युली ब्लड रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन माझं कमी पण होतं आणि हिमोग्लोबिनमध्ये जे काही घटक असतात ते माझे कमी होते. ते नॉर्मल झाल्यानंतर मग माझं ऑपरेशन होणार होतं. आम्ही 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत वाट बघत होतो की आपल्याला आता बोलवायला येतील. 1 वाजता ज्युनियर डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं आम्ही ऑपरेशन करू शकत नाही. हे ऐकून तर मला खूप राग आला. ऑलरेडी 1-1.5 महिना झालेला होता. घराची ओढ लागलेली होती, मुलांची ओढ लागलेली होती. त्यांना कारण विचारलं तर त्यांनी फारसं काही ते आम्हाला कारण व्यवस्थित सांगितलं नाही. मग मी डायरेक्ट मॅनेजमेंटच्या केबिनमध्ये गेली. तिथे गेल्यानंतर सगळा घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्या डॉक्टरांना बोलवून घेतलं आणि रिझन विचारलं. त्यांनी सांगितलं की या पेशंटला सिकल सेल असल्यामुळे यांचं आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागेल आणि ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे ब्लड टाकायचं आणि थोडंसं ब्लड काढायचं. ऑपरेशनच्या 4-5 दिवस आधी ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं होतं, म्हणून मला 5 दिवस आधीच ॲडमिट केलं. ब्लड ट्रान्सफ्युजन झालं. 28 सप्टेंबरला माझं ऑपरेशन झालं. नॉर्मल पेशंटला 1 दिवस ICU मध्ये ठेवून लगेच डिस्चार्ज देतात, पण मला सिकल सेल असल्यामुळे 7 दिवस ICU मध्ये ठेवलं आणि 4 ते 5 दिवस रूममध्ये शिफ्ट केलं. 28 सप्टेंबरला ऑपरेशन झालं आणि 29 सप्टेंबरला माझ्या मुलाचा वाढदिवस होता. तोपर्यंत सुद्धा त्याला कॅन्सरबद्दल काही माहीत नव्हतं. बाकी
इतरही घरात कोणाला माझ्या कॅन्सरबद्दल माहीत नव्हतं. ऑपरेशन झाल्यानंतर 8-10 दिवसांनी किमो सुरू होणार होते आणि किमोमध्ये डोक्यावरचे सगळे केस जातात. केस गेल्यानंतर घरातल्या लोकांना समजणार की मला कॅन्सर आहे किंवा काहीतरी आजार आहे. मग आता घरच्यांना सामोरं कसं जायचं, त्यांना कसं सांगायचं, हा खूप मोठा प्रश्न आमच्या पुढे होता. आम्ही या प्रकाराबद्दल घरी कसं सांगितलं त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे फिट. थँक यू.